हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुजबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण देवकी आणि कैकेयी हिची कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, पौराणिक कथांमध्ये आज आपण माता कैकेयी आणि माता देवकीची कथा वाचणार आहोत. अशा छोट्या छोट्या कथा ऐकायला खूप छान वाटतात व नवनवीन माहितीही मिळते. पूर्वजन्म आहे की नाही ते माहीत नाही, पण अशा कथा वाचल्या की या सगळ्या गोष्टींवर विश्वास मात्र बसतो. श्रीराम हे राजा दशरथ व तिन्ही राण्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या सगळ्यांचे लाडके पुत्र होते. श्रीराम होतेच तसे रूप रंग तेजस्वी होते. ते सर्वांचा आदर करायचे. ज्या व्यक्तीने वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी 14 वर्ष वनवास भोगला, ज्या व्यक्तीने सावत्र आईच्या म्हणण्यानुसार राज्य, प्रजा, माता पिता, भावंड या सगळ्यांना सोडून संन्यासी जीवन स्वीकारले, अशा वीरशूर, एकवचनी व एकबाणी, एकपत्नी पुरुषोत्तम श्रीराम सगळ्या सुखसुविधांचा त्याग करून वनवासाला निघून जातात. ते जेव्हा वापस येतात तेव्हा त्यांना पाहून सगळे आनंदी होतात. प्रजेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असते, पण राजमहल मात्र खायला उठलेला असतो. वडील गेले, तिन्ही माता श्रीरामाच्या प्रतीक्षेत आतुरलेल्या. त्यांचे ते पांढरे कपाळ, पांढरे वस्त्र. दोन्ही भावंड भरत, शत्रुघ्न यांची राजपाट त्याग करून आश्रमात राहत होते. लक्ष्मण स्वतःच्या पत्नीला विरहात सोडून त्यांच्यासोबत होता. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला विरहात व्याकुळ झालेली. हे सगळे बघून श्रीराम खूप दुःखी होतात. पण प्रथम प्राधान्य माता पिता, राज्य, प्रजा यांच्याप्रती असल्याने त्यांचे कर्तृत्व त्यांनी केले. श्रीरामांना बघून कैकेयी, कौसल्या व सुमित्रा तिघींनी मोठा टाहो फोडतात. तेव्हा कैकेयी रामाला म्हणते, मला माफ कर पुत्र, मी अपराधी आहे. मी सावत्र आई असून सुद्धा तू मला सख्या आईपेक्षा जास्त जीव लावलास. सगळ्यात आवडती आई मी होते तुझी आणि मीच तुला 14 वर्ष वनवासाला पाठवले. सगळ्या राज्याचा नायनाट मी केला, पण मला आज कोणीही चांगले म्हणत नाही. महाराज दशरथाची मी हत्या केली आणि मुलगा, भाऊ, बहीण सगळ्यांची ताटातूट केली. मला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही. आता तू आलास, तुझी माफी मागितली. आता मी मुक्तीसाठी मोकळे आहे पुत्र. पण मला पापिनीला मृत्यूसुद्धा येत नाही. मला मुक्त कर या सगळ्या पापातून. श्रीरामा. कैकेयी रामाच्या पायावर डोके ठेवून रडायला लागते. श्रीराम म्हणतात, तू आजही माझी सगळ्यात लाडकी माता आहेस. मी तुझा पुत्र आहे की मी का तुला शिक्षा देऊ? जे झाले ते माझे कर्म होते. ते विधिलिखित होते आणि जे विधिलिखित असते ते कोणालाही टाळता येत नसते. उठ माते, तुझ्या चरणी माझी जागा आहे आणि तुझी सदैव माझ्या हृदयातच जागा राहील. राम जेव्हा स्वतःचा देह त्याग करतात तेव्हा त्यांचा पुनर्जन्म होतो आणि ते श्रीकृष्णाचा अवतार घेतात. कृष्णाचा जन्म कारागृहात झाला. कृष्ण हे वासुदेव देवकीचा 8वा पुत्र. वासुदेव कृष्णाला घेऊन नंद व यशोदाजवळ गोकुळात सोडून देतात आणि श्रीकृष्ण तेथेच लहानाचे मोठे होतात. वयाच्या 15व्या वर्षी देवकी, वासुदेव यांची व श्रीकृष्णाची भेट होते. कंसाचा वध करून श्रीकृष्ण माता देवकी आणि पिता वासुदेव यांना भेटतात. तेव्हा देवकी खूप रडते. पुत्रविरहात व्याकुळ झालेली असते. तेव्हा देवकी म्हणते, हे प्रभू, कोणत्या पापाची शिक्षा दिलीस मला? थोडके नाही तर 14 वर्ष माझ्या पुत्रापासून मला लांब ठेवलेस. माझ्या बाळाचे बालपण बघायचे राहिले. त्याच्या खोड्या, बाळहट्ट सगळे काही राहिले. तेव्हा कृष्ण स्मितहास्य करून म्हणतात, माते, हे सगळे विधिलिखित होते. गेल्या जन्मी तुझ्यामुळे माझी कौसल्या माता 14 वर्ष पुत्रविरहात राहिला आणि माते, आता तू पुत्रविरह भोगलास. पुत्र कोण आहेस तू? माते, मी तुझाच पित्र, प्रिय पुत्र राम आणि तू कैकेयी आहेस. तेव्हा प्रभू श्रीकृष्ण म्हणतात, माते, कर्म कोणालाही चुकत नाहीत. कर्माचे भोग भोगावेच लागतात. अशी ही कथा अशा प्रकारे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.